वेळ आली तर आम्ही दिल्लीला जाऊन पण आरक्षण घेऊ. तर एकच लाल शेवालाल हा नारा म्हणत आम्ही निघालतो बरं का बीडला. आणि हे बीडची पब्लिक उगाच नाही तर हैदराबाद गॅडे 1910 ते 1948 मध्ये बंजारा ट्रॅप म्हणून उल्लेख होता. आणि याच आंदोलनामध्ये मी आणि माझे मित्र निघालतो बरं का बीडला. जाताना आम्हाला खूप साऱ्या अडचण आल्या तरी पण आम्ही थांबलाव नाही, कसलाव नाही, निघालो डायरेक्ट बंजारा एसटी आरक्षणासाठी. आमच्या मनामध्ये आणि तोंडामध्ये एकच आवाज होतं, ते म्हणजे बंजाराला एसटी मध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे. तर आज पाऊस पडत होतं त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट टेम्पो करून नेलता बरं का. तेवढ्यातच आलो बरं का आम्ही तेलगावला. आणि तेलगावला आजूबाजूला बघितलं तर काय सगळीकडे आपले बंजाराचे लोक होते, सगळे निघालते बरं का बीडला. आणि एवढं ट्रॅफिक आणि एवढे लोक एकच आशाने आलते, ते म्हणजे बंजाराला एसटी मध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे. त्यांच्या हातामध्ये पांढरा झेंडा आणि आमच्या तोंडामध्ये एकच नारा, एकच लाल शेवालाल हा नारा म्हणत आम्ही पुढे निघालो. एक वेळा या माणसाकडे आणि एक वेळा या माता बहिणीकडे बघा, सगळ्याच्या मनामध्ये एकच आशा होती, ते म्हणजे बंजाराला एसटी मध्ये आरक्षण भेटावं म्हणून सगळे काम वगैरे सोडून आलते. मग आम्ही आलो बरं का पुढे. आणि पुढे आल्यावर मोर्चा चालू झाला. आणि एवढे माणसाला बघून मला एकच वाटलं, ते म्हणजे आमचा बंजारा समाज अजून जागा आहे, आमचा बंजारा समाज अजून झोपला नाही आहे. आणि आम्हाला आश्वासन देण्यासाठी विनोद भाई आलते बरं का. हा तोच माणूस आहे जे 5 दिवस अन्न पाणी सगळं त्याग करून बसला होता अमर उपोषणाला, ते फक्त बंजाराला एसटी मध्ये आरक्षण भेटण्यासाठी. माननीय माजी मंत्री धनुभाऊ मुंडे हे आमच्या बंजारा आरक्षणामध्ये आलते आणि आमच्या बंजारा माणसांना सगळ्यांना आश्वासन दिलं